पुण्यामध्ये ना मराठ्यांच्या पेक्षा बाहेरच्या लोकांनीच इतका कब्जा केला ना, ते काय ते तुम्हाला पुढे दाखवते. त्याच्या अगोदर तनिषला सकाळी शाळेला सोडायला गेल्यानंतर ना, इथं रस्त्यावरती इतकी छान असं कुत्र्याची पिल्ली फिरत होती ना, आणि ती दिसायला पण इतकी छान गुबगुबीत होती, आणि जसं बोलविल ना तसं पाठीमागं पळत येत होती. तिथून वॉकिंग करून आल्यानंतर ना, घरी आल्यावर सकाळी डब्यामध्ये ना भेंडीची भाजी आणि चपाती बनवलेली होती. फक्त दुपारी वरण आणि भात बनवायचं होता, म्हणून म्हणलं चला हे भरण्या वगैरे ना थोडंसं साफ करून काढूया. सगळ्या भरण्या वगैरे किचन कट्ट्यावर ठेवल्या, आणि त्याच्यानंतर जी अलमारी आहे ना त्याच्या काचा वगैरे सगळं कॉलिन एकनं स्प्रे मारून पुसून घेतलं. 8-10 दिवसातून एकदा जरी पुसलं ना तर बरं वाटतं, ना तर त्याच्यावरती तेलकट सगळं डाग पडून जातं. सगळं व्यवस्थित पुसून घेतलं, आणि त्याच्यानंतर ना वरूनच भरण्या वगैरे नाही सगळ्या घासून स्वच्छ धुवून घेतल्या, आणि सुकल्यानंतर ना परत मग अलमारीमध्ये ठेवून दिल्या. त्याच्यानंतर किचन कट्टा वगैरे सगळा क्लीन करून घेतला, आणि असा किचन कट्टा बघायला इतकं छान वाटतं ना. आणि ज्या वेळेला स्वयंपाक बनवतो त्यावेळेला इतका पसारा पडून जातो. मस्त असं किचन सगळं आवरून घेतलं, आणि त्याच्यानंतर परत मला वरण आणि भात बनवायचं होता. तर डाळ अगोदर शिजवून ठेवलेली ती, वरण तडका टाकला, आणि त्यानंतर ना त्याच कुकरमध्ये मग भात लावून घेतला. तनिष शाळेतून आल्यानंतर ना तनिषचं एक ना रोजचं जेवणाचं इतकं कंटाळा येतो ना त्याला जेवायला. कधी चपाती संपून येतो, कधी भाजी संपून येतो, आणि ती आज तर भेंडीची भाजी अजिबातच खाल्ला नव्हता. त्याच्यानंतर मार्केटमध्ये गेलेलो, मला मेहंदी लावायला घ्यायची होती केसांना. मेहंदी घेतली, आणि हे बघा इथं मारवाड्यांची ना दुकानं, साड्यांची, भांड्यांची, जे काही दुकानं आहेत ना ग्रॉसरी वगैरे सगळी बाहेरच्या लोकांनी कब्जा केलेलं, आणि सगळ्यांची दुकानं हीच झाले तिथं आम्ही जिथं राहतोय तिथं. तर कुरड्याचा साचा बघायचा होता, ते आम्ही बघायसाठी गेलेलो. नवीनच शॉप खोललेलं होतं, म्हणून म्हणलं चला थोडंसं फेरी मारून येऊ. तर भरपूर अशा व्हरायटीज लावलेल्या होत्या. तर बस साचा तर काय आम्हाला ते व्यवस्थित भेटला नाही, त्याच्यामुळे एक ना एक प्लेटा ठेवायचं एक स्टँड घेतलं, त्याच्याबरोबरच खिसणी घेतली. घरी आल्यानंतर ना स्वयंपाक करायचं होतं, म्हणून म्हणलं चला आज मस्त असं लाल तिखटातलं पिठलं बनवूया. त्याच्याबरोबरच चपाती बनवलेली होती. तनिषची पप्पा यायला वेळ होता, त्यामुळे एक ना मग आम्ही लवकरच 8-8:30 वाजता जेवण करून घेतलं. तर मस्त असं पिठलं बनलेलं होतं, आणि व्हिडिओचा शेवटनं असं जेवण करून केला. तर तुम्हाला कसा वाटला माझा छोटासा मिनी ब्लॉग? आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.